नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर शिकवत तुमचं एऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो. आज आपण गॅस लॉ हा केमिस्ट्रीचा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. गॅस लॉज पण एक लक्षात घ्या की हा फक्त तुम्हाला क्लास 11 वर्गाची जी पुस्तक आहे केमिस्ट्रीची त्यामध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. 10व्या वर्गामध्ये याच्याबद्दलची माहिती नाही. हा 10व्यावरून जो बेसिक आहे तो नक्की याच्यामध्ये कामात येईल. पण गॅस लॉ याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. दोनदा प्रश्न विचारले म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. कदाचित ते तुम्हाला न्यूमेरिकल वाटू शकतील. आपण प्रश्न घेऊच, लक्षात येईलच तुम्हाला त्यावेळेस. तर तुम्हाला कदाचित त्यावेळेस ते वाटेल की न्यूमेरिकल आहे, पण ऍक्च्युअली ते न्यूमेरिकल आहे, तो थेरॉटिकलच भाग आहे है ना. कारण ते स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे ते तुम्हाला पाठच करायचे आहेत. तर आपण ते सुद्धा घेणार आहोत. तर गॅस लॉ लक्षात घ्या की इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आयोग आता मागे पुढे याच्यावर अजून जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. कारण ऑलरेडी 2 वेळा प्रश्न विचारलेले आहेतच. ठीक आहे. सोर्स काय आहे, याचा बेस्ट सोर्स काय, तर 11 वर्गामध्ये पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे गॅस लॉज बद्दलची. खूप जास्त डिटेल माहिती दिलेली आहे, पण मी ऍटलीस्ट जेवढं या व्हिडिओमध्ये सांगतो ऍटलीस्ट थोडं थोडं तेवढं तरी जरी तुम्हाला लक्षात ठेवलं आणि समजून घेतलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. कारण 4 लॉज आपण घेणार आहोत. ते 4 लॉ जे शाळेच्या पुस्तकात आहेत ते खूप जास्त डिटेल दिलेले आहे. तेवढं डिटेल करायची गरज नाही आपल्या एक्झामच्या दृष्टीने. ऍटलीस्ट तेवढे लॉस काय आहेत, आयडियल गॅस काय आहे, रिअल गॅस काय, ऍटलीस्ट एवढं समजून घेतलं तरी पण काहीतरी सफिशियंट आहे. ठीक आहे. तर सोर्स लक्षात ठेवा. जर तुम्हाला बुक मधून वाचायचं असेल तर क्लास 11 केमिस्ट्रीची बुक आहे, युनिट 10 स्टेट ऑफ मॅटर गॅसेस अँड लिक्विड स्टेट्स असं या चॅप्टरचं नाव आहे. ठीक आहे. तर बघा आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन कव्हर करून घेऊ. की स्थिरांक स्थिरांक म्हणजे काय, तर कॉन्स्टंट ए चे एकक रिकामी जागा व्हॅन वॉल्स है ना. तर ए हा जो कॉन्स्टंट आहे याचा युनिट काय आहे ना ते आपल्याला या प्रश्नात विचारलं. युनिट ऑफ व्हॅन वॉल कॉन्स्टंट ए इज है ना. नेक्स्ट पुढचा आहे की जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान, मानक तापमान म्हणजे काय तर स्टँडर्ड टेम्परेचर आणि दाबाला म्हणजे काय तर प्रेशर ते किती आहे, तर 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक म्हणजे काय ज्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हटलं जातं, तर आर तो किती असतो ते विचारले है ना. हे प्रश्न सायन्सचे प्रश्न काही इंग्लिश मध्ये चांगले समजतात, आपण एकदा ते समजून घेऊ. इफ 1 मोल, कारण 11वी 12वीचे जे बुक्स आहेत ते तुम्हाला इंग्लिश मध्येच मिळणार आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला इंग्लिश वर्ड समजणं जास्त गरजेचं आहे. इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस ऑक्युपाइज, किती म्हणताय, 1 मोल ऑफ आयडियल गॅस occupies 22.4 liter at standard temperature and pressure, then the value of universal gas constant R is है ना. इथं R चे आपल्याला जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू विचारले आणि सगळे आयडियल कंडिशन आहे, स्टँडर्ड कंडिशन आहे. स्टँडर्ड कंडिशनला दिले म्हणजे काय तर जरी संख्या दिसत असल्या तरी पण तुम्हाला फॉर्म्युलाने याचा आन्सर तर काढता येईल, पण हे स्टँडर्ड असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला पाठ पण करता येईल. ठीक आहे. तर बघा चालू करायच्या आधी जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर एमपीएससी एवन एस त्यासोबत एक्झाम रेस या दोन्ही टेलिग्राम चॅनल तुम्हाला याचे नोट्स आणि व्हिडिओ लिंक दोन्ही पण मिळून जाईल. ठीक आहे. एस एक्झाम रेस सर्च करायच्या आधी सर्च करताना या चॅनल जर तुम्हाला पाहिजे असेल तर एस द रेस असं सर्च करायचे, तुम्हाला या चॅनलची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा गॅस लॉज आहेत. गॅस लॉ नेमकं कशासाठी आहे ना ते आधी आपल्याला समजायला पाहिजे. गॅस लॉ म्हणजे नेमकं काय आहे. बघा काय आहे की सॉलिड आणि लिक्विड यापेक्षा जर बघितलं तर गॅसचा जो स्टेट आहे कोणत्या बद्दल गॅस फॉर्म जर असेल तर त्याचा बिहेवियर ह्या दोघांपेक्षा फार वेगळा आहे. कारण बघा की सॉलिड जर बघितलं त्याला एक म्हणजे घन जर असेल त्याला एक काय तर स्पेसिफिक शेप असतो, त्याला स्पेसिफिक त्याचा आकार आणि काय तर त्याचा व्हॉल्यूम म्हणजे काय तर त्याचा आकारमान असतो, त्याला शेप पण असतो है ना. त्यासोबतच जर आपण लिक्विड बघितलं तर त्याला व्हॉल्यूम असतो म्हणजे आकारमान असतो, पण त्याचा शेप फिक्स नाहीये. पण तेच आपण गॅसमध्ये जर बघितलं तर ना त्याला व्हॉल्यूम फिक्स आहे आणि ना त्याला त्याचा काहीतरी शेप फिक्स आहे. आता जर हे जर फिक्स नसेल तर मग अशा वेळेस गॅसचा जो बिहेवियर आहे तो प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगवेगळा असणार आहे. कारण सॉलिड आणि लिक्विड यांचा अभ्यास करणं फार सोपी आहे, पण गॅसचा अभ्यास करणं हा तेवढं सोपी नाहीये. रिझन काय, कारण ना त्याचा शेप फिक्स आहे ना त्याचा व्हॉल्यूम म्हणजे काहीतरी आकारमान फिक्स आहे. यामुळे गॅसचा अभ्यास करणं हा थोडासा कठीण आहे. त्यामुळे इथं अशा वेळेस काहीतरी एक आयडियल आणि रिअल अशा काहीतरी वर्ड्स किंवा हायपोथेटिकल कंडिशन कन्सिडर केले जातात. आणि त्यासाठीच या गॅसचा अभ्यास जर करायचा असेल तर मग कोणकोणते पॅरामीटर्स अभ्यास करायचे. जसं एखादी जर सॉलिड आहे, लेट्स से की बॉटल आहे, याचा जर मला अभ्यास करायचा तर मला माहिती असायला पाहिजे की याचा एरिया किती आहे, हाईट किती आहे ना, याचा व्हॉल्यूम किती असेल, याचा वजन किती असणार आहे, याच्यामध्ये किती पाणी मावेल, अशा बऱ्याच गोष्टी मी काय तर अगदी फिक्स काढूच शकतो. त्याच पद्धतीने जर एखादी गॅस आहे तर मग अशा वेळेस त्याचा जर अभ्यास करायचा आहे तर मग अशा वेळेस काय तर आपल्याला तो अभ्यास करताना कोणकोणते पॅरामीटर्स अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ते बघा कोणकोणते आहे. एक आहे काय तर प्रेशर, ज्याला डिनोट करणार आहोत आपण कॅपिटल पी ने. दुसरा आहे व्हॉल्यूम, जो डिनोट करू आपण कॅपिटल व्ही ने. त्यानंतर तिसरा आहे काय तर नंबर ऑफ मोल्स, जो डिनोट करणार आपण स्मॉल एन ने. आणि लक्षात घ्या की नंबर ऑफ मोल्स नेमकं काय यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ कव्हर केलाय, तो व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर नीट नंबर ऑफ मोल्स, कारण केमिस्ट्रीचा कॉन्सेप्ट आहे नंबर ऑफ मोल्स काय आहे
तर ते समजून घ्या. ठीक आहे. आणि चौथा काय तर टेम्परेचर म्हणजे काय तर कॅपिटल टी ने. ठीक आहे. हे तिन्ही पण कॉन्सेप्ट बऱ्यापैकी माहिती आहे, पण जो नंबर ऑफ मोल्स आहे कदाचित तो बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असू शकतं, कारण तीन जे कॉन्सेप्ट ते तर आपल्या नेहमी वापरामध्ये बोलण्यामध्ये असतात. नंबर ऑफ मोल्स मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की कोणताही एखादी पदार्थ असेल त्याचा जर तुम्ही मॉलिक्युलर वेट काढला आणि तेवढाच जर तो ग्रॅम, म्हणजे फॉर एक एक्झाम्पल समजून घेऊ की सपोज पाणी आहे, पाण्याचा जर मी मॉलिक्युलर वेट काढला तो किती आहे? हायड्रोजनचा ऍटॉमिक मास आहे तो किती तर 1 आणि 2 हायड्रोजनचे झाले 2 आणि एका ऑक्सिजनचे 16 आहे, इथे एकच आहे त्यामुळे तो किती झाले तर 16. असे किती झाले तर 18 यू किंवा 18 डाल्टन ज्याला म्हणतात तो झाला है ना. जर मी 18 ग्रॅम किती म्हणतोय बघा, 18 ग्रॅम जर पाणी जर एका भांड्यामध्ये जर घेतोय तर हा काय झाला तर पाण्याचा 1 मोल झाला. जर मी 36 ग्रॅम घेतोय तर ते 2 मोल झाले, 54 ग्रॅम घेतोय तर ते 3 मोल झाले है ना, या पद्धतीने. तर याला काय म्हणतात तर मोल, किंवा बेसिकली याच्यामुळे काय तर आपण त्या पदार्थाची जी क्वांटिटी आहे ना तेच मोलसाठी काय तर मोलचा यूज केला जातो. आणि अजून एक कॉन्सेप्ट यासोबतच आहे तो म्हणजे काय तर ॲव्होगाड्रो नंबर, की कोणताही पदार्थ असेल त्याचा 1 मोल एवढा पदार्थ घ्या है ना, कारण फक्त ग्रॅम मध्ये बदलणार आहे. जसं CO2 जर घेतला आपण तर कार्बनचे 12 असतात आणि 16 32 झाले, त्यामुळे हे किती झाले तर 44. त्यामुळे 44 ग्रॅम म्हणजे काय तर त्याचा 1 मोल झाला. मग कोणत्याही पदार्थाचा, पाण्याचा 18 ग्रॅम घ्या किंवा CO2 चा 44 ग्रॅम घ्या, तो आहे काय तर 1 मोलच आहे. आणि त्या 1 मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल जे असतात ते काय तर ते फिक्स असतात. म्हणजे 18 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती मॉलिक्युल्स असतात तर 6.022 into 10⁻23. आणि त्यासोबतच CO2 जर घेतलं तुम्ही 44 ग्रॅम, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी एवढेच मॉलिक्युल्स असणार आहे, ज्याला ॲव्होगाड्रो नंबर म्हटल्यात. ही संख्या जी आहे ना ही पाठ करायची 6.022 into 10⁻23. ठीक आहे. असं सगळं डिटेल कॉन्सेप्ट मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केले, त्याची लिंक परत एकदा सांगतो डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ठीक आहे. तर असे 4 फॅक्टर्स कन्सिडर करून गॅसचा जो अभ्यास आहे ना, की गॅस नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये कसा बिहेव करणार आहे याचा अभ्यास केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं की हा जर एक सॉलिड आहे, याला जर तुम्ही गरम जर केलं तर अशा वेळेस काय होणार की हा मेल्ट होईल है ना. तर आपल्याला सांगता येईल की टेम्परेचर वाढवल्यामुळे नेमकं याच्यामध्ये काय बदल होणार आहे. ठीक आहे. टेम्परेचर कमी केल्यामुळे याच्यामध्ये काय बदल होणार, ह्या गोष्टी आपण अभ्यास करू शकतो. त्याच पद्धतीने गॅसचा जर अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला हे फॅक्टर्स माहित असणं काय तर गरजेचं आहे. याच फॅक्टरचा यूज करून त्या तर अभ्यास केला जातो. आणि याच फॅक्टरचा रिलेशन एकमेकांसोबत जो रिलेशन आहे त्यालाच काय म्हटलं जातं, गॅस लॉज म्हटलं जातं. आणि लॉज किती आहे तर हे 4 लॉ आहे, 4 लॉज आहे. या 4 लॉ पैकी प्रत्येक सायंटिस्टने एक लॉ आणला, त्याच्या नावासोबत काय तर त्याचं नाव लिहिलं. जसं बघा की बॉइल्स लॉ पहिला काय आहे तर बॉइल्स लॉ. आता या बॉइल्स लॉ शाळेच्या पुस्तकामध्ये बरेच डिटेल माहिती दिलेली आहे, मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. इथं तुम्हाला तिथं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे, ते स्टेटमेंट पाठ करण्याची गरज नाही जर तुम्हाला कॉन्सेप्ट चांगला समजला असेल. बघा नाव लक्षात ठेवा की त्या लॉचं काय आहे आणि रिलेशन कशात दिले. बॉइल्स लॉ ने काय सांगितलं किंवा बॉईल याने काय सांगितलं की गॅसचा बिहेवियर कसा असतो की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. याचा अर्थ काय की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे जर तुम्ही प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होणार तर तो कमी होईल. प्रेशर कमी करा तर व्हॉल्यूम काय होणार तर तो वाढणार आहे. म्हणजेच काय होणार तर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. पण त्यासोबत एक कंडिशन पण आहे ती म्हणजे काय तर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यासाठी कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. अदरवाईज टेम्परेचर पण वाढवला तर तसं पण तर व्हॉल्यूम तर वाढणारच आहे ना. तर मग अशा वेळेस टेम्परेचरला काय तर तो कॉन्स्टंट असायला पाहिजे, तो स्थिर असायला पाहिजे, तो ना कमी ना जास्त व्हायला पाहिजे, तो आहे तेवढाच राहायला पाहिजे. आणि जर तो तेवढाच असेल तर अशा वेळेस बघा की या डायग्राम तुम्हाला चांगलं समजेल की या भांड्यामध्ये काही काहीतरी गॅस घेतलंय आणि वरून काहीतरी काही प्रेशर देते है ना. जर जसा आपण प्रेशर वाढवणार तर बघा की हा व्हॉल्यूम आहे ना, तसा व्हॉल्यूम आता कमी झालाय है ना. अजून प्रेशर वाढवा, अजून काय होणार तर तो कमी होईल. म्हणजेच काय होणार की प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम काय झालं तर कमी झालंय है ना. तर हा काय होता तर हा होता बॉइल्स लॉ आणि गॅस लॉ मधला पहिला लॉ आहे बॉइल्स लॉ है ना. बघा आता याच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो की थोडं जर आपण प्रॅक्टिकली जरी विचार केला तरी पण आपल्याला एवढं नक्की कळेल की कितीही प्रेशर दिला है ना. म्हणजे आता या डायग्राम मध्ये परत जर मी प्रेशर जर वाढवत नेतोय तर काय अशी कंडिशन येईल का की हा जो व्हॉल्यूम आहे हा एका मोमेंटला 0 पर्यंत जाईल. हे तर शक्य नाहीये, कारण गॅस आहे म्हणजे काय तर हा पदार्थच आहे आणि पदार्थ आहे म्हणजेच काय तर त्याला आकारमान आणि काय तर त्याला मास म्हणजेच काय तर वस्तुमान, ह्या 2 गोष्टी तर असणारच आहेत. व्हॉल्यूम आणि मास म्हणजे आकारमान आणि वस्तुमान ह्या गोष्टी तर असणारच असतात. त्याला तर आपण पदार्थ म्हणतो. म्हणजे तुम्ही कितीही प्रेशर वाढवा व्हॉल्यूम हा 0 पर्यंत जाणार नाहीच आहे कधी. म्हणजेच काय की म्हणजे तुम्ही प्रेशर वाढवल्यानंतर एका कुठल्या तरी लिमिट पर्यंत त्याचा व्हॉल्यूम कमी होईल, मग तर व्हॉल्यूम आहे आकारमान आहे तो तर कमी होणार नाहीये. आणि म्हणून येथे काय म्हटलंय की ऍट हाय प्रेशर, खूप जास्त प्रेशर जर असेल तर अशा वेळेस काय तर बॉइल्स लॉ काय तर हा थोडासा डेव्हिएट होतो. म्हणजे तो आता फॉलो करणार नाहीये. प्रेशर वाढवल्यामुळे व्हॉल्यूम आहे तो कमी होणार नाहीये आणि म्हणून काय म्हटलं की हा डेव्हिएट झाला. इज ऑब्झर्व इन द बिहेवियर ऑफ
गॅसेस. पण हे कधी लक्षात ठेवायचे? ऍट हाय प्रेशर. ही कंडिशन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की ऍट हाय प्रेशर जर खूप जास्त प्रेशर असेल तर बॉईज लॉ हा काय होणार? तर हा डेव्हिएट होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता या सोबतच अजून एक मुद्दा काय लक्षात ठेवतील आपल्याला? अजून एक मुद्दा काय लक्षात ठेवते की या ठिकाणी जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत है ना, तर तेवढेच मॉलिक्युल इथं पण आहेत आणि तेवढेच मॉलिक्युल इथं पण आहेत, पण आकारमान कमी झाला. त्यामुळे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? तर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मास तर हा कॉन्स्टंट आहे, पण व्हॉल्यूम काय झालं तर कमी झाला, त्यामुळे डेन्सिटी काय होणार? तर वाढणार आहे. याचा अर्थ प्रेशर वाढवल्यामुळे डेन्सिटी पण काय होतात? तर बघा, इथून इथपर्यंत जात काय डेन्सिटी वाढेल. डेन्सिटी म्हणजे काय? तर घनता. तेच पार्टिकल बघा की या पहिल्या डायग्राम मध्ये थोडे दूर दूर आहेत आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये अगदी जवळ आलेले आहेत. म्हणजे काय झालं? तर डेन्सिटी वाढली. म्हणजेच आपण असं म्हणता येईल की प्रेशर वाढला की काय होणार? तर डेन्सिटी पण वाढणार आहे. म्हणजेच काय होणार? की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. हा या मुद्द्यामध्ये दिलेला आहे बघा, एकदा वाचून काढू. तेच दिले मी जे तुम्हाला समजून सांगितलं. विथ इन्क्रीज इन प्रेशर गॅस मॉलिक्युल गेट क्लोजर अँड द डेन्सिटी ऑफ द गॅस इन्क्रीजेस. जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ येतील आणि काय होणार? तर डेन्सिटी ही वाढणार आहे. हेन्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, पण लक्षात ठेवा की कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ फिक्स मास ऑफ गॅस है ना. तर हा जो लॉ आहे है ना, दोन मुद्दे आपण शिकलोय. एक कोणता? तर एक होता काय? तर हा की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आणि दुसरा काय? तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. असे दोन मुद्दे घेतलेत आणि दोन्ही पण लक्षात ठेवा की ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. ठीक आहे. तर हा होता पहिला नियम. दुसरा नियम काय? तर बघा, चार्ल्स लॉ आहे. असं थोडं प्रॅक्टिकली विचार करा, म्हणजे काय तर हे लॉ समजायला सोपी आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की तो सायंटिस्ट कोणता आहे ना ते लक्षात ठेवायचं. चार्ल्स लॉने काय सांगितलं होतं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. अगदी सोपी आहे ना. टेम्परेचर वाढवा, टेम्परेचर वाढवलं तर काय होणार? तर व्हॉल्यूम आहे तो वाढणार आहे. टेम्परेचर वाढवत जा तर व्हॉल्यूम वाढणार आहे. उन्हाळ्यामध्ये काय होते की टायर मधली जी हवा आहे ती काय होणार? तर ती टेम्परेचर वाढल्यामुळे है ना, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे वाढलं की काय होणार? ती हवा सुद्धा काय होणार? तर तिचा व्हॉल्यूम आहे कारण ती जास्त काय होणार? तर एक्सपांड होईल आणि काय जास्त जागा घेईल. म्हणजे काय म्हणून आपण त्याचा व्हॉल्यूम वाढला. आणि बऱ्याचदा आपण उन्हाळ्यामध्ये टायर फुटताना बघतो है ना. का? कारण टेम्परेचर वाढल्यामुळे व्हॉल्यूम काय होणार? तर वाढणार आहे. ती इथं दिले टेम्परेचर कमी करा, व्हॉल्यूम काय होणार? तर तो कमी होईल. पण हे सुद्धा कधी पॉसिबल आहे? ज्यावेळेस कॉन्स्टंट प्रेशर आहे. अदरवाईज कॉन्स्टंट प्रेशर नाहीये तर अशा वेळेस काय? तर आपल्याला व्हॉल्यूम आहे तो नीट ऑब्झर्व आपल्याला करता येणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर. इथं डायग्राम मधून सुद्धा काय तर हेच दाखवलंय की या पहिल्या कंटेनर मध्ये बघा काय तर 1 ऍटमॉस्फिअर एवढा प्रेशर दिलेला आहे है ना. किती आहे या भांड्यामध्ये? जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे? तर तो 2 लिटर आहे आणि टेम्परेचर किती आहे? तर 300 केल्विन आहे. आता याला हीट केलं आपण, हीट केलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचे त्यामुळे इथं 1 ऍटमॉस्फिअर आहे, इथं पण 1 ऍटमॉस्फिअर राहील, पण हीट केल्यामुळे इथं 300 केल्विन आहे तर इथं झाले किती? तर 600 केल्विन. अशा वेळेस काय होणार की टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम पण वाढणार आहे. 2 चे किती झाले? तर बघा इथं 4 झालेले आपण पाहतो. इथं 2 आहे तर इथं किती झाले? तर आता 4 झाले आहेत. म्हणजे काय? तर टेम्परेचर वाढवलं की तो काय होणार? तो व्हॉल्यूम आहे तो वाढणार आहे. याला म्हणतात काय? तर चार्ल्स लॉ आहे ना. इथं पण आपल्याला म्हणता येईल की हा पण डेव्हिएट होणार आहे. हा पण काय होणार? तर डेव्हिएट होणार आहेतच. बरोबर. कारण मग टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम काय? तर हा कमी कमी होणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. पण काय? हा पण व्हॉल्यूम काय शून्य पण जाणार आहे का? तुम्ही टेम्परेचर खूप कमी करा तर व्हॉल्यूम हा शून्य होणार नाही, कारण पदार्थ आहे, व्हॉल्यूम तर काही ना काही राहणार नाही. त्यामुळे काय म्हणू आपण की हा पण काय होणार? तर कुठेतरी कुठल्या तरी कंडिशनने काय होणार? तर तो डेव्हिएट होणारच आहे. नेक्स्ट तिसरा जो नियम आहे तो आहे काय? तर गे लुसॅक्स लॉ आहे. गे लुसॅक्स लॉ काय? तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा, प्रेशर वाढवला की काय होणार? टेम्परेचर वाढवेल किंवा टेम्परेचर वाढवला की प्रेशर काय होणार? तर वाढणार आहे. अगदी सोपी आहे बघा ना की एका टायरमध्ये, बस तोच एक्झाम्पल घेऊ आपण टायरचाच. उन्हाळ्यामध्ये काय होणार की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढेल, टेम्परेचर वाढेल. तर अशा वेळेस काय होणार की जी टायरची ज्या भिंती आहेत त्याच्यावर काय तर ते प्रेशर काय तर ते वाढवतात है ना. आणि एका मुवमेंट नंतर जर खूप जास्त जर प्रेशर झाला तर आपण टायर फुटताना आपण बघत असतो है ना. म्हणजेच काय झालं की टेम्परेचर वाढला की प्रेशर सुद्धा काय होणार? तर तो वाढणार आहे. टेम्परेचर कमी केला तर प्रेशर सुद्धा काय होणार? तर तो कमी होणार आहे. पण हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, त्यावेळेस काय तर आपल्याला हे नीट ऑब्झर्व करता येईल. तेच एक्झाम्पल दिले बघा, टायर इन समर, प्रेशर कुकर, हे सगळे एक्झाम्पल. बरं, आता या टॉपिकमध्ये अजून एक लॉ आपला बाकी आहे, पण थोडक्यात सांगतोय की इथे एक्झाम्पल मी दिलेले आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं या नियमावरून? एक तर तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जाते. थेरी तर डायरेक्ट थेरीचा थेरी जसं आहे तसं विचारलं जाणार, किंवा एक तर न्यूमेरिकल विचारले जाईल, किंवा तिसरा म्हणजे काहीतरी असे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे थोडंसं काय करायचं, गुगल करायचं की गे लुसॅक्स लॉ कुठं कुठं कोणकोणते अप्लिकेशन्स आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, बॉईल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ कुठं कुठं आपल्याला पाहायला मिळतं, हे तुम्हाला सर्च करायचं है ना. कारण तुम्ही नोट्स मध्ये किती सर्च शोधतो म्हटलं, त्यामुळे सगळे तुम्हाला मिळणार नाहीये है ना. तर तुम्हाला यासाठी काय तर गुगल वरून थोडंसं एक्स्ट्रा मेहनत घेऊन, कारण शाळेच्या पुस्तकात सगळे दिले असतात अशी नाही है ना. कारण आयोग जास्त आता अप्लिकेशन बेस सुद्धा प्रश्न विचारायला चालू केलेला आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की एक्झाम्पल्स कलेक्ट करा.
ठीक आहे. नेक्स्ट काय सांगतोय मी ते बघा. पुढचा जो नियम आहे तो काय तर ॲव्होगाड्रो लॉ आहे. ॲव्होगाड्रो लॉच्या आधी ॲव्होगाड्रो नंबर आठवून बघा नेमकं काय येतं तो जर माहित असेल तुम्हाला हे समजणं सोपी आहे. ॲव्होगाड्रो नंबर काय होतं की कोणत्याही पदार्थाचा आपण मॉलिक्युलर वेट काढला आणि तो जर त्या तेवढाच ग्रॅम, जसं पाण्याचा आपण काढला होता H2O चा की 18 U एवढा त्याचा मॉलिक्युलर वेट होता आणि 18 ग्रॅम एवढं जर पाणी जर घेतलं तर यालाच आपण काय तर 1 मोल असं काय तर याला आपण म्हणत. आणि हा जर 1 मोल असेल तर याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल ते फिक्स असतात. ते किती असतात तर बघा इथे दिलेले आहे. हे बघा इथे दिले की 06.022 into 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स कोणत्याही पदार्थाचा 1 मोल असेल तर ते काय असतात तर ते फिक्स असतात है ना. आता बघा की मोल ॲव्होगाड्रो नंबर ह्या जर सगळे कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काय म्हटलंय की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, कोणत्याही पदार्थाचा इक्वल व्हॉल्यूम है ना, कोणत्याही पदार्थाचा इक्वल व्हॉल्यूम सारख्याच व्हॉल्यूमचं जर घेतलं ऍट द सेम टेम्परेचर, म्हणजे सगळ्या गॅसचा जो टेम्परेचर आहे तो सुद्धा काय तर सेमच आहे. अँड प्रेशर सुद्धा काय तर सारखंच आहे. कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्यांच्यामध्ये काय असणार की नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे किती असणार तर हे कॉन्स्टंट असणार आहे, हे सारखेच असणार आहे. काय काय कॉन्स्टंट आहे तर बघा सगळ्यांचा जर वेगवेगळे गॅसेस आहेत त्या सगळ्यांचा व्हॉल्यूम, त्या सगळ्यांचा टेम्परेचर आणि प्रेशर ह्या जर तिन्ही गोष्टी जर सारख्या असतील तर अशा वेळेस आपल्याला काय म्हणता येईल की त्यांच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत किंवा नंबर ऑफ मोल्स म्हणून हे काय असणार तर हे कॉन्स्टंट असणार आहे, हे काय असणार तर हे सारखेच असतील. त्यामुळे इथे नंबर काय दिले तर बघा इथं लिहिताना काय लिहिलं जातं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स. म्हणजे व्हॉल्यूम जर वाढला बरं ना, इक्वल व्हॉल्यूम्स आहेत त्यामुळे व्हॉल्यूम वाढवा तर काय तर नंबर ऑफ मोल्स सुद्धा काय तर वाढणार आहे ना. व्हॉल्यूम वाढवलं तर ऑब्व्हियस आहे की त्याच्यामध्ये नंबर ऑफ जी क्वांटिटी आहे, कारण मोल्स म्हणजे काय तर हा युनिट केसाचा तर क्वांटिटी मोजण्यासाठीच आहे ना. जसं आपण मास मध्ये मोजतो त्याच मोल मध्ये पण मोजता येतं. तर जसं तुम्ही व्हॉल्यूम जर वाढवलं तर ऑब्व्हियस आहे की आता जागा जास्त मिळाली त्यामुळे जास्त आपण काय तर पदार्थ त्याच्यामध्ये ठेवू शकतो, असं सिंपल लक्षात ठेवता येईल. आणि म्हणून काय तर व्हॉल्यूम वाढल्यामुळे नंबर ऑफ मोल्स वाढले. व्हॉल्यूम कमी करा तर नंबर ऑफ मोल्स पण काय तर कमी होतील. ठीक आहे. हा जो सेंटेन्स दिलाय त्याला आपण एकदा या डायग्राम मध्ये पण समजून घेऊ. बघा इथं 4 गॅसचं एक्झाम्पल दिलेले आहे. 4 गॅस आहेत कोणकोणते आहेत तर क्लोरीन, ऑक्सिजन, निऑन आणि काय तर मिथेन असे 4 दिलेले आहेत. या बघा इक्वल व्हॉल्यूम आहे का, व्हॉल्यूम ऑफ इच गॅस हे फिक्स आहे की 22.41 लिटर मोल इन्व्हर्स, प्रत्येक मोल साठी किती आहे तर 22.414 लिटर एवढं काय तर आहे, म्हणजे काय तर सगळ्यांसाठी व्हॉल्यूम फिक्स आहे. ऍट सेम टेम्परेचर सगळ्यांचा टेम्परेचर बघा किती आहे तर 0 डिग्री 0 डिग्री 0 डिग्री है ना, 0 डिग्री सगळे 0 डिग्रीलाच आहेत. आणि प्रेशर सुद्धा किती आहे बघा ऍटमॉस्फिअर 1 ऍटमॉस्फिअर 1 ऍटमॉस्फिअर 1 ऍटमॉस्फिअर सगळ्यांचा प्रेशर सुद्धा काय तर फिक्स आहे. मग अशा वेळेस काय म्हटले बघा 0 डिग्री 1 ऍटमॉस्फिअर आणि व्हॉल्यूम तो सुद्धा काय तर इथं फिक्स आहे. तर अशा वेळेस या प्रत्येकामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ मोल्स तो सुद्धा काय तर फिक्स असेल. बघा हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा काय तर फिक्स आहेत, किंवा याला म्हणू की या एवढ्या टेम्परेचरला किंवा 1 ऍटमॉस्फिअरला आहे ना 0 डिग्री सेल्सिअस 1 ऍटमॉस्फिअर आणि 22.414 एवढा लिटर मोल इन्व्हर्स एवढा जर व्हॉल्यूम असेल तर याच्यामध्ये आपण म्हणू की एवढे मॉलिक्युल्स किंवा प्रत्येक गॅसचा 1 मोल काय तर त्यामध्ये काय तर तो असतो है ना, असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट, ऍज द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स 1 मोल ऑफ एनी गॅस ऍट एसटीपी. एसटीपी डिटेल डेफिनेशन आपण पुढच्या स्लाइड मध्ये घेणारच आहोत. पण एसटीपीचा लॉंग फॉर्म काय स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर काय, स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे इथे दिले की 0 डिग्री आणि स्टँडर्ड प्रेशर म्हणजे काय तर 1 ऍटमॉस्फिअर है ना. ऑक्युपाईज किती ऑक्युपाय करतं तर 22.414. बघा स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर असेल तर कोणत्याही गॅसचा 1 मोल, हे बघा इथे लिहिले मी, कोणत्याही गॅसचा 1 मोल किती आकारमान किती व्हॉल्यूम कव्हर करतोय तर तो एवढा व्हॉल्यूम कव्हर करतोय म्हणजे काय तर 22.414 लिटर मोल इन्व्हर्स है ना, किंवा लिटर मध्ये लक्षात ठेवा. मोल इन्व्हर्स काय म्हटले कारण प्रत्येक मोल पर मोल म्हणून काय तर मोल इन्व्हर्स किंवा पर मोल म्हणता येईल आपल्याला, तर एवढा कव्हर केल्या जातो. तर बघा हा एक इम्पॉर्टंट आहे, हे सगळे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, हे व्हॅल्यूज पाठच करायचे आहेत. जर दुसरे कोणते व्हॅल्यूज आले तर तुम्हाला न्यूमेरिकली ते फाइंड करता येईल, पण हे स्टँडर्ड व्हॅल्यूज असल्यामुळे हे पाठ करायचेच आहेत है ना. नेक्स्ट बघा, तर स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरवर असेल तर प्रत्येक गॅसचा कोणत्याही गॅसचा 1 मोल असेल तर तो किती आकारमान कव्हर करतो तर 22.414. आणि या व्हॉल्यूमला काय म्हणतात तर मोलर व्हॉल्यूम. बघा ही जी संख्या दिसत आहे ना इथं खाली सगळ्यात खाली 22.414 याला काय म्हणतात तर मोलर व्हॉल्यूम म्हटल्या जातात. ठीक आहे, तर हा आहे काय तर ॲव्होगाड्रोज लॉ. मोलर व्हॉल्यूम काय फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, नक्की प्रश्न विचारण्याची शक्यता आहे याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलं तुम्ही तुम्हाला की स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरची आपण पुढच्या स्लाइड मध्ये डेफिनेशन घेणार आहोत, ते सिद्ध दिले. व्हॉट आर एसटीपी कंडिशन. एसटीपी कंडिशन्स काय तर बघा एसटीपी मीन्स काय तर स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर राईट. IUPAC इंटरनॅशनल युनियन फॉर
प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ही एक संस्था आहे. थोडंसं डिटेल याची माहिती आहे ना, काय करायचं तर गुगल करायचं आहे. गुगल करून थोडीशी डिटेल माहिती याची घ्यायची आहे, कारण केमिस्ट्रीच्या बाबतीत सगळ्यात इम्पॉर्टंट संस्था, इंटरनॅशनल संस्था म्हणजे IUPAC आहे ना. जर एखादी आपण गॅस बघतो, एखादी एलिमेंट बघतो, तर त्याचा एखादी नाव काय आहे किंवा त्याचा सिम्बॉल काय, हायड्रोजनचा Hच काय लिहितो, ऑक्सिजनचा O काय लिहिलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ही IUPAC डिसाईड करतात. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणतं IUPAC. यांनी बघा STP डिसाईड केलेला आहे, कारण स्टँडर्ड कोणतरी डिसाईड करावं लागेल ना, ती कोण असेल तर ऑब्व्हियस आहे IUPACच असणार आहे. तर यांनी काय स्टँडर्ड डिसाईड केलं बघा. स्टँडर्ड प्रेशर आणि टेम्परेचर काय आहे. स्टँडर्ड प्रेशर काय तर 1 बार आहे, किंवा त्याला पास्कल मध्ये आपण कन्वर्ट केलं तर 10⁵ आहे. स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे केल्विन मध्ये 273.15 केल्विन किंवा 273 रफली, एवढं तर लक्षात ठेवा. आणि डिग्री सेल्सिअस मध्ये तो किती तर 0 आहे ना. हे काय तर स्टँडर्ड आहे. अंडर दिस STP कंडिशन्स मोलर व्हॉल्यूम ऑफ एन आयडियल गॅस और मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस ते किती आहे तर 22.71 लिटर पर मोल आहे. त्यानं म्हणजेच काय की या एवढ्या स्टँडर्ड, ही जर आपण स्टँडर्ड घेतलं तर कोणत्याही पदार्थाचा 1 मोल, बघा आता सांगितलं होतं कोणत्याही पदार्थाचा 1 मोल किती जागा ऑक्युपाय करतो तर तो मोलर व्हॉल्यूम किती होतं 22.414, पण इथं किती दिलंय 22.71. असं का म्हटलंय, कारण ही जी आहे ही नवीन कंडिशन आहे. ही कोणती कंडिशन आहे तर ही नवीन कंडिशन आहे, आणि ही जी व्हॅल्यू दिलेली होती ही जुन्या कंडिशन नुसार दिलेली होती, त्याचं पण इथं मिनिंग दिलेलं आहे. आता जुन्या कंडिशन नुसार का बदलणार आहे, कारण इथं युनिटच चेंज केलेत. बघा ना, ही काय तर युनिटच चेंज केलेत. जसं स्टँडर्ड प्रेशर इथं 1 बार कन्सिडर केलं होतं, इथं 1 ऍटमॉस्फिअर आहे, आणि तेच बार मध्ये कन्वर्ट केलं तर 1.013 बार असणार आहे, बरोबर ना. त्यामुळे युनिट चेंज केलं, स्टँडर्ड चेंज केलं, थोडंफार व्हॅल्यू चेंज झाले, आणि म्हणून ऑब्व्हियस आहे की जे व्हॉल्यूम असणार आहे फायनल तो पण काय तर चेंज होणार आहे, ज्याला आपण मोलर व्हॉल्यूम म्हटलंय. त्याच पद्धतीने स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे तर तो तेवढंच घेतलंय, त्याच्यात काही फार काय बदल म्हणजे त्याच्यात बदल केलेलाच नाहीये. 273.15 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस. आणि मग अशा वेळेस आपण मोलर व्हॉल्यूम जर काढला तर तो किती येतो तर 22.414 आहे ना. तर आता ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे, नवीन कंडिशन आणि जुन्या, म्हणजे नवीन मेथड आणि काय तर जुनी मेथड, ज्याच्यानुसार त्याच्यामध्ये कोणकोणते युनिट्स यूज केलेत आणि जुन्या याच्यामध्ये कोणते यूज केलेले आहेत, आणि त्या दोन्ही याच्यानुसार नवीन मध्ये कोणती व्हॅल्यू आहे आणि जुन्यामध्ये कोणती व्हॅल्यू आहे, ह्या दोन्ही पण, कारण ह्या स्टँडर्ड आहेत, आयोगाने याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारलाय, ठीक आहे. त्यामुळे हे पाठ असायलाच पाहिजे. नेक्स्ट बघा, आता आपण काय घेतोय की जे गॅस लॉज आहेत, कोणकोणते गॅस लॉज शिकलोय, कारण याच्यावरून आता पुढे अजून कॉन्सेप्ट येतोय. कारण फक्त 4 लॉ तर घेतलेत, आणि आपण हे सुद्धा बघितलं की या प्रत्येकाचे डेव्हिएशन्स आहेत, है ना. मग यांना मानायचं की नाही मानायचं, कारण अपवाद आहे ना, आणि केमिस्ट्री म्हटलं की अपवादच आहे. तर मग अशा वेळेस प्रत्येक लॉ तर आहे, पण त्या लॉ सोबत आहे काय तर त्यांचे अपवाद आहे किंवा ते डेव्हिएट होत आहेत. मग अशा वेळेस काय करता येईल आपल्याला, तर त्यासाठी बघा की पुढे अजून 1-2 सायंटिस्ट आले किंवा एक फॉर्म्युला आहे, 1-2 कॉन्सेप्ट आहेत, ते पण घेऊ. बॉयल्स लॉ काय होता की P is inversely proportional to 1/V at constant temperature. चार्ल्स लॉ होता V is directly proportional to temperature at constant pressure. गे-लुसॅक्स आहे P is directly proportional to temperature at constant volume. आणि ॲव्होगाड्रो लॉ म्हणजे काय तर V is directly proportional to N at the same temperature and pressure, है ना. हे 4 नियम आहेत. आता यासाठी बघा की आयडियल गॅस कशाला म्हणू आपण, की जर लॉज कोणत्याही कंडिशन मध्ये मग हाय प्रेशर असू द्या, हाय टेम्परेचर किंवा लो असू द्या, जर फॉलो होत असतील, हे सगळे लॉ जर फॉलो होत असतील, तर याला काय म्हणू आपण, त्याला म्हणू आपण आयडियल गॅस. पण कोणतंही जर गॅस जर घेतलं तरी पण ते काही फॉलो होणार नाहीये. जसं बॉयल्स लॉज बघा ना, बॉयल्स लॉ काय म्हणते आपल्याला की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. तुम्ही कितीही प्रेशर द्या तर व्हॉल्यूम कमीच होत जाणार आहे, असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. पण जर शक्य होत असेल तर अशा गॅसला आपण आयडियल गॅस म्हणू, पण असं शक्य तर नाहीये. आणि म्हणून आयडियल गॅस ही कंडिशन कशी आहे तर ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. ही कशी आहे तर ही हायपोथेटिकल किंवा इमॅजिनरी म्हणू आपण, अशी कंडिशन आहे. त्यामुळे हे गॅस, असे जे गॅस आहेत हे सगळ्या कंडिशन फॉलो करतील त्याची गॅरंटी नाही. मग फॉलो कोणते करतील तर त्यासाठी एक कॉन्सेप्ट आणला, तो म्हणजे काय तर जे गॅस आहेत जे यांना फॉलो करतात कुठल्या तरी स्पेसिफिक कंडिशन मध्ये, कोणत्याही कंडिशन मध्ये नाही, कोणत्या तरी स्पेसिफिक कंडिशन मध्ये सफिशियंट प्रेशर आहे तर ते फॉलो करतील, जास्त झाला तर मग ते फॉलो करणार नाही. मग अशा गॅसला आपण काय म्हणू तर रिअल गॅस म्हणणार आहोत. या गॅसला आपण म्हणू रिअल गॅस. म्हणजे जे सगळे गॅस आहेत ते कोणते आहेत, ते आहेत कोणते तर रिअल गॅस आहेत. आयडियल गॅस एक्झिस्ट करत नाही, ती हायपोथेटिकल कंडिशन आहे, आयडियल गॅस एक्झिस्ट करणार नाही, है ना. बघा आता नेक्स्ट काय दिलंय, आयडियल गॅस काय, अ गॅस दॅट फॉलो स्ट्रिक्टली ऑल द 3 लॉज. कोणते 3 लॉज, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ, हे 3 लॉज स्ट्रिक्टली फॉलो करतात, त्याला आपण म्हणू आयडियल गॅस. पण प्रॅक्टिकली काय म्हटलं, आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन. जे रिअल गॅस आहेत ते कुठल्या तरी सर्टन स्पेसिफिक कंडिशन मध्ये काय तर ते
जे लॉज आहेत ते फॉलो करतील. म्हणजेच काय की एका कुठल्या तरी प्रेशर पर्यंत ते फॉलो करतील. खूप जास्त प्रेशर झाला तर मग ते काय तर ते फॉलो करणार नाही. वेन इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर प्रॅक्टिकली अब्सेंट. म्हणजेच काय तर बघा व्हॉल्यूम चेंज होणार आहे ना, म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी काय की त्यांच्यामध्ये जो मॉलिक्युलचा जो इंटरॅक्शन आहे त्याच्यावरच खेळ आहे. म्हणजेच काय की त्यांच्यामधला जर इंटरॅक्शनच आता काय झाला तर अब्सेंट झाला, ते एवढे जर जवळ आलेत की मग आता काय तर त्यांच्यामध्ये काही जागा राहिलेली नाही है ना, मग अशा वेळेस काय म्हणता येईल की त्याच्यातला व्हॉल्यूम आहे तो परत काय तर कमी होणार नाहीये. ठीक आहे, आता बघा काय करायचं आपल्याला की या सगळ्यांना आपण कंबाईन करून घेऊ आणि एक फॉर्म्युला तयार करून घेऊ की जर आयडियल गॅस असेल तर हे सगळे सोबत फॉलोच व्हायला पाहिजे. तर मी ते कंबाईन करून घेतोय. बघा इथं लिहितोय काय की पी पहिला जो नियम आहे बॉइल्स लॉ, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम है ना. त्यानंतर याला लिहायचंय तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. म्हणजे इथं डिनॉमिनेटर मध्ये व्हॉल्यूम आहे तर इथं पण काय तर मी टेम्परेचर लिहितोय. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. पी आणि टी तर ऑलरेडी आले आणि दोन्ही पण एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. नेक्स्ट व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे. म्हणजे ज्या बाजूला व्ही आहे त्या बाजूलाच काय तर एन असणार आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर काय भेटतंय मला पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी. पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी है ना. बघा पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी हा काय तर फॉर्म्युला मिळालाय. आता इथं व्ही जर लिहायचंय तर या पी ला या बाजूला घेऊन या. बघा हाच फॉर्म्युला इथं तयार केलाय. म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी सॉरी एन टी बाय काय तर पी है ना. पी या बाजूला राईट साईडला घेऊन हव्या. त्यामुळे व्ही इज इक्वल टू एन टी बाय काय तर पी हा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळालेला आहे. राईट, आता बघा हा फॉर्म्युला कशासाठी आहे आयडियल गॅस इक्वेशन म्हणून आपण किंवा इक्वेशन ऑफ स्टेट असं म्हटल्या जातं. आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट म्हटल्या. आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचा सिम्बॉल काढायचा तर आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे आणि त्यासाठी काय तर आपण आर या कॉन्स्टंटचा यूज केले. या कॉन्स्टंटलाच म्हटल्या काय जातं तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात आणि तो सगळ्यांसाठी काय तर सारखा असतो. त्याची पण व्हॅल्यू पाठ करायची आहे 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स है ना. 8.314 जूल किंवा तुम्हाला असं पण रीड करता येईल पर केल्विन मोल है ना, असं पण म्हणता येईल है ना. याला क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला एका फॉर्म मध्ये लिहिता येईल म्हणजे काय तर तो पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. त्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे किंवा इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे तर लक्षात ठेवा पाठच करायचं आहे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी है ना, असं पाठच करायचंय कारण याच्यावर न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात. राईट, आणि लक्षात ठेवा हा कशासाठी आहे आयडियल साठी आहे जे एक्झिस्ट करत नाही. आपल्याला पाहिजे काय तर ते पाहिजे रिअल गॅस पाहिजे. ठीक आहे, तो रिअल गॅस पण बघू आणि त्यासाठी मग नेमका काय फॉर्म्युला आहे तो पण बघू. पण आधी सगळ्यात आधी हा जो आर ज्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात त्याची व्हॅल्यू तर आपण इथे लिहिले पण अजून 2-3 व्हॅल्यूज आहेत ते कशाच्या बेसिसवर ऑब्व्हियसली आहे ना की आर म्हणजे यावरून आरचा फॉर्म्युला काय लिहिता येईल मला व्ही पी बाय एन टी है ना. या प्रत्येकाचे जर मी जर युनिट जर वेगवेगळे लिहिले तर ऑब्व्हियस आहे की आर चे पण काय तर युनिट काय ते काय तर चेंज होणार आहे. जर प्रत्येकाचे युनिट जर आपण चेंज केले तर ऑब्व्हियस आहे आर चे पण युनिट ते चेंज होतील. त्यामुळे बघा द व्हॅल्यू ऑफ आर डिपेंड्स अपॉन द युनिट्स यूज टू एक्सप्रेस द पीव्हीटी. पीव्हीटी जे आहे प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर याचे आपण कोणते युनिट यूज करतो त्याच्यावर डिपेंड करतं की आर चे कोणते असणार आहे. राईट, इथे सगळे कॅल्क्युलेशन दिले पण कॅल्क्युलेशन पाठ करायची गरज नाही. ते बघा मी काय काय सांगतोय फक्त तेवढं ऍटलीस्ट लक्षात ठेवा की आर इन एसआय युनिट्स है ना. एसआय युनिट्स म्हणजे काय तर जूल मध्ये म्हणजे एनर्जी जी आहे ते कशामध्ये यूज करायचं आपल्याला जूल मध्ये काढायचं असेल तर मग अशा वेळेस काय असणार एसआय युनिट मध्ये आर ची व्हॅल्यू जर काढायची आहे तर हे फक्त एवढी व्हॅल्यू पाठ करायची तुम्हाला. काय आहे तर बघा आर इज इक्वल टू 8.314 पास्कल मीटर क्यूब पर केल्विन मोल है ना. एवढं फक्त पाठ करायचं आहे. किंवा दुसरा एक फॉर्म्युला काय तर पास्कल आणि मीटर क्यूबचा जर गुणाकार केला तर तो काय मिळतो आपल्याला जूल मिळतो. म्हणजे आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन मोल है ना. एवढं पाठ करायचं आहे. ह्या फक्त एवढे व्हॅल्यूज पाठ करायचे कारण हे सगळे आहेत काय हे सगळे आयडियल व्हॅल्यूज आहेत. आयडियल व्हॅल्यूज मग सांगितलं होतं मी आयडियल कंडिशन काय असतं स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर त्यावेळेस जर असेल तर ह्या व्हॅल्यूज आर ची व्हॅल्यू काय असणार तर ही फिक्स असणार आहे. नेक्स्ट आर इन कॅलरीज. बघा आता कॅलरीज मध्ये म्हणजे जूलच्या जागी जर कॅलरी वापरायचे तर आर ची व्हॅल्यू रफली किती आहे तर बघा 1.987 रफली टेंटेटिव्ह किती म्हणतो आपण की 2 कॅलरी पर केल्विन मोल एवढं असणार आहे. नेक्स्ट अजून एक आरची एक व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय तर आर इन लिटर ऍटमॉस्फिअर जर काढायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला काय तर व्हॅल्यू आर इज इक्वल टू 0.08206 लिटर ऍटमॉस्फिअर पर केल्विन मोल आणि दुसरी एक व्हॅल्यू काय तर 0.08206 आणि इथं लिटरच्या जागी फक्त काय म्हटलंय ते लिटरला आपल्याला क्युबिक डेसिमीटर मध्ये सुद्धा लिहिता येतं. म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1 क्युबिक डेसिमीटर सुद्धा लिहिता येतं. त्यामुळे लिटर जागी डीएम क्यूब लिहिलेला आहे ऍटमॉस्फिअर पर केल्विन मोल है ना. आता हे सगळं प्रत्येक वेगवेगळं तुम्हाला
परत सांगतोय की एक तर स्वतःहून नोट्स तयार करून ठेवा किंवा हे शाळेच्या पुस्तकात ऑलरेडी एक टेबल करून दिले आणि याच्यावर डायरेक्ट आयोगाने प्रश्न विचारलेले है ना. तर इथं बघा की आर ची व्हॅल्यू काढायची आहे, पण आर ची व्हॅल्यू काढताना प्रेशर कशामध्ये घेतले, व्हॉल्यूम कशामध्ये घेतले, नंबर ऑफ मोल्स कशामध्ये घेतले, टेम्परेचर कशामध्ये घेतले आणि त्यानुसार मग आर साठी कोणते युनिट राहणार आणि याच्या वेळेस कोणती व्हॅल्यू राहणार आहे ते ऑलरेडी आपल्या टेबलमध्ये दिले आहे ना. म्हणजे इथं सगळे युनिट दिले आणि त्याच्यानुसार काय तर इथं व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि त्याचे युनिट सुद्धा दिलेले आहेत. तर फक्त एवढा टेबल जरी पाठ केलं तरी पण तुम्हाला आर चे सगळे व्हॅल्यूज काय तर तेवढे पाठ होतातच. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता काय म्हटलं होतं मगाशी की जो पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हा जो फॉर्म्युला होता पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हा फॉर्म्युला कशासाठी होता, आयडियल गॅससाठी होता. आणि आयडियल गॅस तर एक्झिस्ट करतच नाही, जे एक्झिस्ट करतात ते आहेत कोणते तर ते रिअल गॅस आहे. मग आता आयडियल गॅस एक्झिस्ट करत नाही आणि आयडियल गॅसचा हा इक्वेशन तर आहे ना, म्हणजे हा सगळ्याच कंडिशन मध्ये हा तर फॉलो करणार नाहीये. मग जे रिअल गॅस आहे त्यांच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला हाच फॉर्म्युला थोडाफार काय तर मॉडिफाय करावा लागणार आहे. आणि तो मॉडिफाय कोणी केला तर तो केलाय कोणी तर व्हॅन डर वॉल आणि त्यालाच म्हणतात काय तर मग व्हॅन डर वॉल इक्वेशन म्हणायचं आहे. व्हॅन डर वॉल यांनी केलंय आणि म्हणून त्यालाच व्हॅन डर वॉल इक्वेशन मध्ये बघा काय आहे. द रिअल गॅस शोज डेव्हिएशन फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर ऍट लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर. कोणत्या कंडिशन मध्ये आयडियल रिअल गॅस बघा हा जो फॉर्म्युला आहे हा जे गॅसेस आहेत त्यांना फॉलो करेल, पण एकदा कंडिशन काय खूप टेम्परेचर कमी झाला, खूप प्रेशर जर वाढवलं तर मग अशा वेळी जे गॅसेस आहेत त्यांना हा जो इक्वेशन आहे हा फॉलो करणार नाहीये है ना. आणि म्हणून काहीतरी याला आपल्याला चेंज करावा लागतो. रिअल गॅस डज नॉट ओबे बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ अंडर ऑल द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. हे ऑलरेडी आपण या लॉसच्या वेळेस समजून घेतलेलं आहे. त्यामुळे काय केलं तर बघा आता व्हॅन डर वॉलनी याला मॉडिफाय केलं. मॉडिफाय कसं केलं तर बघा या प्रेशरच्या जागी त्यांनी बघा हा एवढा भाग ठेवलेला आहे ना, P प्लस ए इंटू एन बाय व्ही होल स्क्वेअर है ना. हा प्रेशर जागी म्हणजे हा पूर्ण मिळून काय तर त्यांनी प्रेशर तयार केला. त्यानंतर त्याचा पुढचा जो भाग आहे तो कोणता आहे तर बघा की या व्हीच्या जागी त्यांनी काय ठेवलं तर या व्हीला म्हणजे या व्हॉल्यूमला त्यांनी मॉडिफाय केलं व्ही मायनस बी एन है ना. आणि पुढचा जो भाग आहे हा तर सेमच आहे, त्यांनी तसंच ठेवलाय बरोबर. म्हणजे फक्त हा इकडचा भाग काय तर त्यांनी मॉडिफाय केलेला आहे ना. फॉर्म्युला होता काय पीव्ही इज इक्वल टू एनआरटी या पद्धतीने है ना. आता फॉर्म्युला कसा आला काय आला आपल्याला अजिबात डेरिव्हेशन तसंही विचारले जात नाही आणि त्यामुळे ते काही पाठ करायची गरज नाही. फक्त फॉर्म्युला तेवढा पाठ करा आणि या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये जे अननोन आहेत ते काय तर बघा पी माहिती आहे, एन माहिती आहे, व्ही माहिती आहे है ना, आर माहिती आहे, टी माहिती आहे, सर्व माहिती आहे. फक्त माहित नाही आहे ते म्हणजे काय तर ए आहे. आणि ज्याला म्हटलं काय तर व्हॅन डर वॉल कॉन्स्टंट म्हटले. त्यांनी तो फक्त असं म्हणू आपण की त्या फॉर्म्युल्याचा जुगाड केलाय आणि हे दोन कॉन्स्टंट युज करून त्याच फॉर्म्युला काय तर त्याला म्हणजे जो आयडियल गॅस इक्वेशन होता त्यालाच त्यांनी काय तर मॉडिफाय केले. आणि म्हणून ए आणि बी हे काय झाले तर हे झाले कॉन्स्टंट ज्याचे व्हॅल्यूज काय असतात तर ते फिक्स असणार आहेत. यालाच म्हणतात काय तर व्हॅन डर वॉल कॉन्स्टंट म्हटले. मग आता हे जर फिक्स आहे तर त्याचे युनिट पण असणार आहे ना. युनिट काय तर बघा की ए स्मॉल ए ची युनिट काय तर पास्कल मीटर रेस टू पॉवर 6 आणि मोल रेस टू पॉवर -2 किंवा मग या ठिकाणी दुसरं काय लिहिता येईल तर आपल्याला ऍटमॉस्फिअर DM6 मोल रेस टू पॉवर -2 किंवा मग ऍटमॉस्फिअर लिटर्स रेस टू पॉवर 2 आणि मोल रेस टू पॉवर -2 आणि बी चं युनिट काय तर लिटर मोल इनवर्स आणि किंवा मीटर क्यूब मोल इनवर्स असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. इथं एक थोडंफार लक्षात ठेवता येईल की ए बघा ए म्हणजेच काय आहे तर पास्कल म्हणजे काय तर प्रेशर आहे, मीटर क्यूब म्हणजेच काय तर हा व्हॉल्यूमचा काय तर स्क्वेअर आहे ना, कारण व्हॉल्यूमचा युनिट आहे काय तर मीटर क्यूब आहे. इथं आहे काय तर मीटर रेस टू पॉवर 6 आहे, त्यामुळे काय म्हणू आपण व्हॉल्यूमचा स्क्वेअर आहे. आणि मोल इनवर्स आहे म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स आणि रेस टू पॉवर -2 असा आपल्याला ए चा फॉर्म्युला आहे. फक्त गरज काय आहे की या प्रेशर जागी प्रेशरचा कोणता युनिट ठेवा, व्हॉल्यूमच्या जागी व्हॉल्यूमचं कोणतं युनिट ठेवा, लिटर ठेवा किंवा मीटर क्यूब ठेवा किंवा डीएम ठेवा है ना, तरी पण चालेल. आणि नंबर ऑफ मोल्स जागी मग काय तर जनरली मोल्सच ठेवला जातात है ना, त्याचा एकच युनिट आहे त्यामुळे तो काय ना तो मोलच येणार आहे. त्यामुळे इथं मोल रेस टू पॉवर -2 मोल रेस टू पॉवर -2 मोल रेस टू पॉवर -2 हा चालेला आहे. तेच बी चं जर बघितलं तर बघा लिटर म्हणजे काय तर तो व्हॉल्यूम आहे ना, याचे युनिट म्हणजे काय तर व्हॉल्यूम आहे आणि काय तर एन जो आहे त्याचा रेस टू पॉवर -1 या पद्धतीने काय तर त्याचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवता येईल है ना. फक्त बघा हे युनिट जे आहेत हे चेंज होऊ शकतात. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे ए आणि बी जे मी लिहून दिलेलं आहे ना ते फक्त लक्षात ठेवा, त्याचे फक्त युनिट्स तुम्हाला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण जो गॅस लॉज आहेत ते सगळे काहीतरी इथं कव्हर केलेत. त्यानंतर आयडियल गॅस काय, रिअल गॅस काय तो पण कॉन्सेप्ट काय तर समजून घेतला. आता बघू की नेमकं जे पीवायक्यू होते म्हणजे आयोगाने प्रश्न विचारले ते कव्हर करू. बघा राज्यसेवा प्री 2017चा प्रश्न आहे स्थिरांक 1 म्हणजे काय तर चे एकक आपल्याला विचारलं अ युनिट ऑफ व्हॅन डर वॉल कॉन्स्टंट ए स्मॉल ए चं युनिट विचारले. आताच मी तुम्हाला सांगितलं की स्मॉल ए चं युनिट काय प्रेशर पाहिजे, त्यानंतर व्हॉल्यूमचा स्क्वेअर आणि नंबर ऑफ मोलचा रेस टू पॉवर -2 पाहिजे है ना. कोणत्या याच्यामध्ये तर बघा
इथं फक्त प्रेशर आहे हा येणार नाही, इथं पण फक्त प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे हा पण येणार नाही, इथं प्रेशर आहे व्हॉल्यूम आहे पण इथं मोल रेस्ट पॉवर -1 आहे हा पण येणार नाही. इथं बघा प्रेशर आहे व्हॉल्यूम आहे आणि मोल रेस्ट पॉवर -2 आहे त्यामुळे हा येईल है ना. कदाचित तुमचे इथं हे मॅच होत नसतील पण तुम्हाला काय सांगितलं मी हे चेक करायचंय की ए म्हणजे काय तर प्रेशर व्हॉल्यूम आणि मोल्स यांचं मल्टिप्लिकेशन असणार पाहिजे, त्यांचा घातांक आहे पॉवर आहे तो पण काय तर फिक्स तसंच असायला पाहिजे. तसंच बी म्हणजे काय तर व्ही आणि काय तर नंबर ऑफ मोल्स किंवा मोल इनवर्स यांचाच गुणाकार तो असायला पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कॉन्सेप्ट समजून घ्या आणि आयोग कसे प्रश्न विचारतात ते समजून घ्या. युनिट आयोगाने मुद्दामून चेंज केलेले आहेत. तिथं जी शाळेच्या पुस्तकात दिलेत बघा, इथं दिले शाळेच्या पुस्तकात दिले ते युनिट दिलेलं नाही. तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असेल तर आन्सर मार्क करता येतं. नेक्स्ट बघा, जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान म्हणजे काय तर स्टँडर्ड तापमान आणि दाब, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर एसटीपी 22.4 लिटर असेल आणि आपण मगाशी बघितलं की हा स्टँडर्डच आहे 22.414 लिटर मोल इनवर्स है ना. असेल तर सर्वंकष वायू स्थिरांक म्हणजेच काय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, आर ची व्हॅल्यू आहे ती किती असते ते विचारले बघा. परत एकदा इंग्लिश मध्ये वाचू. इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस ऑक्युपाईज किती करतंय 22.4. 1 मोल म्हटलंय ना म्हणजे हा पण स्टँडर्ड ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर पण स्टँडर्ड. तर अशा वेळेस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती पण काय असणार तर स्टँडर्डच असणार आहे. मग काय सांगितलं की चार्ट मध्ये पूर्ण दिलेलं आहे म्हणून राईट. आता बघा काय आहे आर ची व्हॅल्यू या चार्ट मध्ये दिलेला आहे. पहिला पर्याय बघा 0.0821 इथं आहे का चार्ट मध्ये 0.0 या दोघांमध्ये आहे. इथं युनिट काय तर ऍटमॉस्फिअर लिटर, ऍटमॉस्फिअर इथं आहे, इथं लिटर आहे, केल्विन इनवर्स मोल इनवर्स तो पण आहे. पहिलाच पर्याय काय तर तो बरोबर आहे ना, कारण बाकीचे काय तर ते मॅच होणार नाही. इथं 10⁻⁷ पाहिजे है ना. इथं बघा आता दुसरा पर्याय एकदा चेक करून बघू. 8.314 जूल केल्विन इनवर्स 8.314 इंटू 10⁻⁷ जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स आहे ना. म्हणजे या ठिकाणी बघा की हा आहे पण इथं 10⁻⁷ हा एक्स्ट्रा दिलेला आहे हा येणार नाही. 82.1 ऍटमॉस्फिअर लिटर केल्विन इनवर्स मोल इनवर्स है ना, ही व्हॅल्यू इथं काहीतरी चेंज केलंय, ही व्हॅल्यू योग्य आहे. आणि इथं अर्ग मध्ये दिलंय तर अर्ग मध्ये ही व्हॅल्यू येणार नाही कारण जूल मध्ये आहे है ना. त्यामुळे जूल मध्ये ही व्हॅल्यू आहे त्यामुळे अर्ग मध्ये काय असणार सीजीएस युनिट मध्ये ते नक्कीच वेगळी असणार आहे, ते आपल्याला कन्वर्ट करायला लागेल. त्यामुळे इथं तर तो येणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने आयोगाने हे 2 प्रश्न विचारलेले आहेत, सगळे स्टँडर्ड विचारले पण कॉन्सेप्ट जे गॅस लॉज आहे त्यासोबतच आयडियल गॅस काय रिअल गॅस आहे हे माहित असणं फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आयोग परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सांगितलंय मी की काय काय विचारलं जातं. थेरी, न्यूमरिकल आणि काहीतरी एक्झाम्पल्स ह्या तिन्ही गोष्टी माहित असायला पाहिजे. तर तुम्हाला पुढे जर यावरचा प्रश्न आला तर तो अटेम्प्ट करता येईल. तर आज आपण इथंच थांबूया, पण त्या आधी लक्षात घ्या की जर तुम्हाला नोट्स आणि व्हिडिओ लिंक हवी असेल तर MPSC_A1IAS या टेलिग्राम चॅनलवर, त्यासोबत एस एक्झाम रेस सर्च करताना करायचे तुम्हाला एज द रेस असं सर्च करायचे, तर यावर काय तर तुम्हाला हे नोट्स ते मिळतील. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच.